नमस्कार, वेलकम टू अर्चनास किचन। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी। इथे मी अर्धी वाटी चिंच घेतली आहे। ह्या पाण्यामध्ये चिंच टाकूया। ह्या पाण्यात दालचिनीचा छोटा तुकडा टाकला। जेवढी चिंच तेवढाच गूळ टाकून घेऊ। आता हे 5 मिनिटांसाठी उकळून घेऊ। चिंच उकळून 5 मिनिटं झाली। गॅस बंद करूया। चिंच गार करायला ठेवूया। पाणीपुरीचे तिखट पाणी बनवण्यासाठी 2 मिरच्या, आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, पुदिना, कोथिंबीर जास्त घ्यायची व पुदिना थोडा कमी घ्यायचा। पुदिना आणि कोथिंबीर धुवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2 मिरच्या, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आता हे वाटून झालं। एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून हे पाणी गाळून घेऊ। लागल तसं पाणी टाकू शकता। मिरेपूड थोडीशी, अर्धा छोटा चमचा काळं मीठ। पाणीपुरीचं तिखट पाणी, चिंचेचं पाणी गार झालंय। हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया। वाटलेली चिंच गाळून घेऊया। पाणीपुरीचं पाणी गाळून तयार आहे। 2 मिनिटांसाठी गॅसवर ठेवूया। अर्धा छोटा चमचा बडीशेप, एकदम थोडंसं मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ, एवढेचा चाट मसाला, थोडा हिंग। पाणीपुरीच्या पाणीमध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया। इथे आपण 3 बटाटे उकडून घेतले, त्यामध्ये कांदा, चवीपुरतं मीठ, चाट मसाला, हे सर्व मिक्स करून घेऊया। पाणीपुरीसाठी आपलं गोड पाणी, तिखट पाणी, शेव, स्टफिंगसाठी बटाटा। आता आपण पाणीपुरीची प्लेटिंग करायला घेऊया। गोड पाण्यात भाजलेली जिरेपूड, बघू शकता पाणीपुरी तयार आहे।